नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्या सरळ सेवा बूस्टर सिरीजचा 9वा दिवस आहे। म्हणजेच आज आपण या सिरीजचा 9वा भाग पाहणार आहोत। यामध्ये आपण तलाठी भरती, महानगरपालिका भरती, नगर परिषद भरती, हायकोर्ट, जिल्हा बँक तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता या ठिकाणी वाक्य पहा काय आहे, भास्कर संकुचित विचारांचा आहे। या ठिकाणी संकुचित हा अधोरेखित शब्द आहे। संकुचित म्हणजे काय, ज्याची व्याप्ती कमी आहे, ज्याची व्याप्ती मर्यादित आहे असा, किंवा ज्याचे विचार छोटे आहेत असा। त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, संकुचितला विरुद्धार्थी मोठा, विस्तारित, व्यापक, प्रगल्भ। ज्याचे विचार व्यापक आहेत, ज्याचे विचार प्रगल्भ आहेत असा। मग या ठिकाणी काय होणार आहे, संकुचितला विरुद्धार्थी व्यापक पर्याय 1, माफ करा पर्याय 2। या उलट पहा पुढे, अज्ञानीला विरुद्धार्थी ज्ञानी असतो। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, रुमाल, पगडी, पागोटे या शब्दांचे लिंग ओळखून क्रम लावा। आता आपण जर पुल्लिंगी असेल तर तोचा वापर करतो, जर स्त्रीलिंगी असेल तर तीचा वापर करतो, आणि जर नपुंसकलिंगी असेल तर तेचा वापर करतो। उदाहरणार्थ तो मुलगा, ती मुलगी, हो ना, बरोबर आहे। मग या ठिकाणी रुमाल, तो रुमाल म्हणजे काय झाला, पुल्लिंगी। पगडी, ती पगडी काय झालं, स्त्रीलिंगी। पागोटे, ते पागोटे म्हणजे हे झालं नपुंसकलिंगी। म्हणजे क्रम कसा आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी। म्हणजेच पर्याय 3, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, आंबे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ओळखा। या ठिकाणी पहा, आंबे हा शब्द आहे तो आंबा या शब्दाचं अनेक वचन आहे। आणि मित्रांनो, आंबा हा शब्द उच्चारताना आपण काय म्हणतो, तो आंबा, आणि तो म्हटलं की पुल्लिंगी। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी आंब्याचं लिंग कोणतं आहे, पर्याय 1, पुल्लिंग। प्रश्न क्रमांक 4, महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत। मित्रांनो, महानुभाव संप्रदायाची स्थापना कोणी केली, चक्रधर स्वामींनी केली। आणि मित्रांनो, यामुळेच महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण मानले जातात, चक्रधर स्वामी, पर्याय 2। आता यांचे 2 महत्त्वाचे शिष्य लक्षात ठेवा। कोण कोण होते, तर एक होते माहिमभट, दुसरे केसोबास आणि तिसरे नागदेव। असे 3 शिष्य यांचे महत्त्वाचे आहेत। आणि यापैकी माहिमभट यांनी चक्रधर स्वामींचं चरित्र लिहिलेलं आहे, ज्याचं नाव आहे लीलाचरित्र। याला आपण काय म्हणतो, मराठीतील सर्वात पहिलं चरित्र। लक्षात ठेवायचा जर प्रश्न आला, मराठीतील सर्वात पहिलं चरित्र कोणाचं, तर चक्रधर स्वामींचं। कोणी लिहिलं, माहिमभट यांनी लिहिलं, आणि नाव काय, लीलाचरित्र। पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, तू कामात हयगय केलेली मला अजिबात चालणार नाही। अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। अधोरेखित शब्द कोणता आहे, हयगय। हयगय म्हणजे काय, उशीर करणं, टंगळमंगळ करणं। तर मित्रांनो, याला दुसरा शब्द कोणता आहे, दिरंगाई। तू कामात हयगय म्हणजेच टंगळमंगळ किंवा दिरंगाई केलेली मला अजिबात चालणार नाही। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजांशी जिंके। या ओवीचे रचनाकार कोण आहेत। या ठिकाणी माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृतातेही पैजांशी जिंके हे आपल्याला कुठं वाचायला मिळतं, तर भावार्थ दीपिका या ग्रंथामध्ये। आणि मित्रांनो, याचं दुसरं नाव काय आहे, ज्ञानेश्वरी आहे। म्हणजे या ठिकाणी लेखक कोण असणार आहेत, संत ज्ञानेश्वर। म्हणजे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर हेच माझा मराठाची बोलू कौतिके याचे देखील लेखक आहेत किंवा रचनाकार आहेत। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। प्रश्न क्रमांक 7, विरुद्धार्थी शब्द सांगा। दुर्भिक्ष। मित्रांनो, दुर्भिक्ष म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची टंचाई, एखादी गोष्ट खूप कमी प्रमाणात असणं किंवा एखादी गोष्ट आपल्याला न मिळणं, याला काय म्हणायचं, दुर्भिक्ष म्हणायचं। त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, तर सुबत्ता म्हणजे भरपूर असणं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, दुर्भिक्ष म्हणजे टंचाई, त्याला विरुद्धार्थी सुबत्ता। प्रश्न क्रमांक 8, द्विगु समासाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी द्विगु समास विचारलेला आहे, परंतु जर तुम्हाला प्रत्येक टॉपिक, मराठीचा प्रत्येक टॉपिक
प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करायचा आहे आणि तो देखील माझ्या भाषेत दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहायची आहे. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्या टॉपिकमधील प्रत्येक मुद्दा कव्हर केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा लवकरात लवकर आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पहा. त्यासोबतच आपण लॉन्च केलेलं आहे A to Z मराठी व्याकरण नावाचं PDF पुस्तक, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर केलेलं आहे आणि त्यामध्ये देखील माझ्या भाषेतील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि प्रत्येक टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील दिलेले आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व मिळणार आहे फक्त 100 रुपयांना. जर तुम्हाला ही पूर्ण PDF हवी असेल तर ती तुम्हाला मिळणार 100 रुपयांना. त्यासोबतच काय मिळणार आहे तर मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची PDF आणि मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये देखील त्यातील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इतकं सर्व मिळणार आहे फक्त 100 रुपयांना. त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा 7517249119 या नंबरवर मराठी व्याकरण डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला त्याची फ्री PDF पाहायला मिळेल आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेमेंट करून पूर्ण PDF आणि पूर्ण संच खरेदी करू शकता. त्याचा नक्कीच फायदा होईल याची गॅरंटी मी देतो आहे. पुढे पहा, या ठिकाणी द्विगु समास विचारला. लक्षात ठेवायचा, द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. हे लक्षात ठेवलं की पुढे जायचं. या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण, बरोबर आहे मित्रांनो, द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्या विशेषण आहे, असतंच. या ठिकाणी पंचपाळे, पंचवटी, त्रिशंकू हे काय झाले द्विगु समासाची उदाहरणं. यांच्यामध्ये पंच, त्रि हे काय आहेत, संख्या विशेषणं आहेत. म्हणजे पहिलं विधान योग्य आहे, पहिलं वैशिष्ट्य बरोबर आहे. दुसरं पहा, नेहमी एकवचनात असणारा समास, बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा, जरी पंचपाळे म्हटलं किंवा पंचवटी म्हटलं तरी देखील काय दाखवलं, शेवटी 5 वृक्षांचा समूह दाखवला. आणि मित्रांनो, समूह दाखवला तर तो एकच समूह दाखवला, म्हणून हा समास नेहमी एकवचनामध्ये असतो. आता मित्रांनो, दुसरं विधान देखील काय झालं आपलं, योग्य झालं. तिसरं पहा, दुसरे पद महत्त्वाचे. आपण काय पाहिलं, द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि तत्पुरुष समासामध्ये लक्षात ठेवायचं आहे नेहमीच दुसरं पद महत्त्वाचं असतं, म्हणून या ठिकाणी तिसरं विधान देखील योग्य आहे. मग राहिलं काय, चौथं विधान. काय दिलं आहे, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. मित्रांनो, दोन्ही पदे महत्त्वाची असणारा समास कोणता आहे, द्वंद्व समास. म्हणजे या ठिकाणी चौथं विधान आहे ते द्विगु समासाला लागू होत नाही, म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, खाली दिलेल्या समानार्थी शब्दांच्या गटातील चुकीचा पर्याय कोणता आहे. या ठिकाणी पहा, खाली समानार्थी शब्दांचे गट दिलेत आणि एका गटामध्ये काय असणार आहे, समानार्थी शब्द नसणार आहेत, ते आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी हरिण, सारंग, मृग समानार्थी आहेत. संहार, नाश, विनाश हे देखील समानार्थी आहेत. समुद्र, रत्नाकर, अर्णव समानार्थी आहेत. आणि वारा, अनिल, आदित्य, वारा आणि अनिल समानार्थी आहेत, परंतु आदित्य म्हणजे सूर्य हा समानार्थी नाही, म्हणून पर्याय 4 काय आहे, चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 10, वाक्याचा प्रकार ओळखा, तुझे नाव काय. आता या ठिकाणी पहा, तुझे नाव काय वाक्याच्या शेवटी आलेलं आहे प्रश्नचिन्ह. आणि मित्रांनो, जेव्हा काय, कोण, कोठे यानं प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं, त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य असतं, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. उद्गारार्थी वाक्य कसं असणार, शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यय असणार. आणि संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आलेलं असणार. म्हणजे काय तर आणि, अथवा, किंवा, व, पण, परंतु, बाकी ही उभयान्वी अव्यय आलेले असणार. प्रश्न क्रमांक 11, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत. मित्रांनो, ययाती या कादंबरीचे लेखक कोण, वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो, ययाती ही मराठीतील पहिली कादंबरी होती, जिला 1974 साली, कधी 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, यामुळेच वि.स. खांडेकर हे मराठीतील पहिले लेखक बनले होते ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 12, वचन बदला फूल. आता या ठिकाणी पाहायचं आहे, फूल हे काय आहे, नपुंसकलिंगी नाम आहे. आणि मित्रांनो, नपुंसकलिंगी नाम असेल आणि ते शेवटी अकारांत असेल तर त्याचं अनेकवचन आहे ते एकारांत होते.
मग या ठिकाणी फुल काय आहे, अकारांत नपुंसकलिंगी नाम आहे, त्याचं अनेकवचन एकारांत म्हणजे फुले असं होणार आहे, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 13. इमारत, भाकरी, लेखणी, पंथी या शब्दांचे लिंग ओळखा. आता पाहायचं आहे, ती इमारत, ती भाकरी, ती लेखणी, ती पंथी. तीचा वापर झाला की लक्षात ठेवायचं नेहमी स्त्रीलिंग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. तो वापरलं तर पुल्लिंग आणि ते वापरलं तर नपुंसकलिंग. लक्षात ठेवायचं आहे, तो मुलगा पुल्लिंग, ती मुलगी स्त्रीलिंग आणि ते बाळ नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 14. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात. मित्रांनो, वाक्यामध्ये जे क्रियापद असतं ते काय असतं, वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द. आणि वाक्यातील क्रिया करणारा कोण, वाक्यातील कर्ता. आणि वाक्यातील क्रिया ज्याच्यावर होते किंवा ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणायचं, वाक्यातील कर्म. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 कर्म. ज्याच्यावर क्रिया घडते ते वाक्यातील कर्म असतं. उदाहरणार्थ, अक्षयने पेरू खाल्ला. अक्षयने पेरू खाल्ला, खाल्ला क्रियापद आहे, खाणारा कोण, अक्षय, म्हणजे अक्षय कर्ता. आणि कशावर क्रिया घडली, पेरूवर घडली, म्हणून पेरू हे वाक्यातील कर्म असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 15. खाली समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय सांगा. या ठिकाणी समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखायची आहे. कुत्रा श्वान समानार्थी, खून हत्या समानार्थी, खून चिन्ह हे देखील समानार्थी. न असेल बाणाचा तर या ठिकाणी खून हा चिन्ह असतो, आणि न असेल नळाचा तर खून म्हणजे हत्या असते. आता पुढे राहिलं काय, कणव न्यूनता. कणव म्हणजे काय, तर एखाद्याबद्दल वाटणारी आत्मीयता, एखाद्याबद्दल असलेला दयाभाव. आणि न्यूनता म्हणजे काय, कमतरता. मग दया आणि न्यूनता समानार्थी आहेत का, नाही, म्हणून पर्याय 2 काय आहे, चुकीची समानार्थी शब्दांची जोडी आहे, समानार्थी शब्द नाहीत. प्रश्न क्रमांक 16. वर्तमान काळातील वाक्य ओळखा. या ठिकाणी पहा, वर्तमान काळामध्ये वाक्याच्या शेवटी काय असतं, तो असतं. करतो, खेळतो, जेवतो, जातो, हे काय झालं, तर शेवटी तो असणार क्रियापद. मग या ठिकाणी कुठं आलेलं आहे ते, तर पर्याय 4 मध्ये मी खेळतो. आता पर्याय 1 पहा काय आहे, मी खेळत होतो, त अधिक तो, शेवटी काय आहे, त अधिक तो, खेळतमध्ये त आणि होतो म्हणजे होतोमध्ये तो, काय झालं, त अधिक तो असेल तर त्या ठिकाणी अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे, मी खेळेन भविष्यकाळ, मी खेळलो साधा भूतकाळ, हे लक्षात ठेवायचं आहे. याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी आणि पूर्ण चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज फ्रीमध्ये पहा किंवा A to Z मराठी व्याकरण PDF खरेदी करा. प्रश्न क्रमांक 17. कर्म ओळखा, आपली श्रुती दही खाते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, कर्म ओळखायचं आहे. कर्म म्हणजे वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते ते. मग या ठिकाणी पहा, खाते क्रियापद, खाणारा कोण, खाणारी कोण, श्रुती, म्हणजे श्रुती झाला वाक्यातील कर्ता. आणि खाते काय, क्रिया कशावर घडते, दह्यावर घडते, म्हणजे दही काय झालं, वाक्यातील कर्म, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. दही हे वाक्यातील कर्म आहे, कारण क्रिया आहे ती दह्यावर घडत आहे. प्रश्न क्रमांक 18. खालील शब्दांचे वचन बदलून होणारी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे मित्रांनो, वचन बदललेलं आहे, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पुस्तक, पुस्तके, अकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं, एकारांत, बरोबर आहे. पाणी, पाणी दोन्ही वचनामध्ये सारखाच असतो, हे देखील बरोबर आहे. माणूस, माणसे हे देखील बरोबर आहे. मग राहिलं काय, वासरू. या ठिकाणी वासरू देखील नपुंसकलिंगी नाम आहे, त्याचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे, वासरे व्हायला पाहिजे. या ठिकाणी वासरूच दिले म्हणून पहिली जोडी चुकीची आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. खालील सामासिक शब्द आणि विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा. आजन्म, जन्मापासून, बरोबर आहे. पुढे पहा, पावलोपावली, प्रत्येक पावलावर, हे देखील बरोबर आहे. गावोगावी, प्रत्येक गावी, हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो काय झालेलं आहे, तर सर्व जोड्या अव्ययभाव समासातील आहेत आणि बरोबर दिलेल्या आहेत. फक्त प्रतिदिनमध्ये पहा काय पाहिजे होतं, प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिदिनचा विग्रह कसा पाहिजे, प्रत्येक दिवशी, काय दिला आहे, दिनाला अनुसरून, म्हणजे हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय आहे, अव्ययभाव समास आहे आणि हा विग्रह चुकीचा आहे, म्हणजे पर्याय 2. सर्वच शब्द अव्ययभाव समासातील आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 20. नासी फडके
यांचे कोणत्या साहित्य प्रकारात महत्त्वाचे योगदान आहे? या ठिकाणी पाहायचं ना. सी फडके यांना मराठीतील कादंबरी सम्राट म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजे मित्रांनो यांचं योगदान कशामध्ये असणार आहे? कादंबरीमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर या ठिकाणी पहा, अल्लाहू अकबर, दौलत या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 21. प्रयोग ओळखा. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी करीजे, देईजे, बोलीजे यासारखे शब्द असतील त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नेहमी पुराण कर्मणी प्रयोग असणार आहे. कोणता प्रयोग? पुराण कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ काय? त्वा काय कर्म करीजे, करीजे, देईजे, बोलीजे, घेईजे, शेवटी जे असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे? पुराण कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 22. विरुद्धार्थी शब्द सांगा. खिन्न. मित्रांनो खिन्न म्हणजे काय? तर दुःखी किंवा उदास. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे मग? प्रसन्न. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे नाही? या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलते हे आपल्याला कळालं पाहिजे, किंवा कोणत्या वाक्यामध्ये कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलाय यावरून देखील आपल्याला प्रयोग ओळखता आला पाहिजे. लक्षात काय ठेवणार आपण या ठिकाणी? ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. ज्या ठिकाणी कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. दुसरी पद्धत देखील आताच पहा. ज्या ठिकाणी वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो आणि कर्माला प्रत्यय लागलेला असतो त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग. कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे अशा वेळी कर्मणी प्रयोग. आणि जर दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग. मग या ठिकाणी पाहायचं आपल्याला काय शोधायचं आहे? कर्तरी प्रयोगाचे वाक्य शोधायचं आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे असं वाक्य शोधायचं आहे. मग ती अभ्यास करते, तो शाळेत जातो, ते शाळेत जातात, परंतु तुषारने या ठिकाणी काय दिसतंय? तुषारला म्हणजे कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आणि कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 मध्ये काय आहे? कर्मणी प्रयोग आहे. इतर 3 ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. ती करते, तो करतो, तो जातो, ती जाते, ते जातात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. मुलांनी प्रतिदिन आईवडिलांची आज्ञा पाळावी. मित्रांनो द्वंद्व समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि ती एकमेकांच्या बरोबरची किंवा एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यावेळी त्याला म्हणायचं द्वंद्व समास. मग या ठिकाणी पहा, आई वडील एकमेकांच्या बरोबरचे आहेत म्हणजे या ठिकाणी काय झालं? याच्यामध्ये दोन्ही पद आहेत ते समान महत्त्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आई वडील मध्ये द्वंद्व समास आहे. प्रश्न क्रमांक 25. मनाचे श्लोक कोणी रचले? मित्रांनो मनाचे श्लोक कोणी रचलेले आहेत? समर्थ रामदासांनी. त्यांची संख्या एकूण किती आहे? तर त्यांची संख्या एकूण आहे 205. मनाचे श्लोक एकूण किती आहेत? तर 205. कोणी रचले? समर्थ रामदास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच पहा, जर आपल्याला विचारलं की सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती कोणी लिहिलेली आहे? तर समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. गतकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. गतकाळ म्हणजे काय? गत म्हणजे गेलेला, काळ म्हणजे वेळ. गतकाळ म्हणजे काय? गेलेली वेळ. आताच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? येणारी वेळ म्हणजेच भविष्यकाळ. येणारी वेळ म्हणजे भविष्यकाळ. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 27. प्रयोग ओळखा. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले. आता आपण काय पाहिलं? जर कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर भावे प्रयोग. शिक्षिका याला ने प्रत्यय लागलाय आणि विद्यार्थी याला ना प्रत्यय लागलाय म्हणजे दोन्हीला प्रत्यय लागलाय म्हणून भावे प्रयोग. पर्याय 3. किंवा असं पहा, शिक्षिकेने शिकवले, शिक्षकांनी शिकवले. या ठिकाणी शिकवले हे क्रियापद बदलत नाही. विद्यार्थ्यांना शिकवले, विद्यार्थ्याला शिकवले, विद्यार्थिनीला शिकवले, अक्षयला शिकवले किंवा इतर कोणत्याही मुलीला शिकवले. काही झालं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणजेच या ठिकाणी भावे प्रयोग आहे. लक्षात काय ठेवणार? जर क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 28. मिलिंद या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? मित्रांनो मिलिंद म्हणजे भुंगा आणि मधुप, भ्रमर, अली हे भुंगाचे समानार्थी शब्द आहेत. परंतु कपी म्हणजे वानर
मग या ठिकाणी काय झालं, कपी हा मिलिंदचा समानार्थी शब्द असू शकत नाही, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 29. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती कोणी लिहिली? या ठिकाणी पहा मित्रांनो, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती आहे ते जगदीश खेबुडकर यांची आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 30. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन टिंबटिंब होते. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन हे एकारांत होतं. उदाहरणार्थ डबा, तो डबा पुल्लिंगी शब्द आहे, अनेकवचन काय होतं, डबे, म्हणजे काय झालं, एकारांत, म्हणून आपलं उत्तर पर्याय 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले आजचे प्रश्न संपतायत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.